आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा येथे आमदार सुहास बाबर यांच्या ट्री आर्मी उपक्रमाला अभिनेते जॅकी श्रॉफ यांची उपस्थिती। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या मताधिक्या एवढी झाडे लावण्याची घोषणा केली होती। या संकल्पनेला प्रत्यक्षात रूप देण्यासाठी त्यांनी ट्री आर्मी या संघटनेची स्थापना करून वृक्षारोपणाचा शुभारंभ केला आहे। या अनोख्या पर्यावरणपूरक मोहिमेला बळ देण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी विट्याजवळ आयोजित कार्यक्रमाला खास हजेरी लावली। जॅकी श्रॉफ यांचे आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती। या प्रसंगी मंचावरून आमदार बाबर यांनी जॅकी श्रॉफ यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला, तर जॅकी श्रॉफ यांनीही आमदारांच्या या कल्पक उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली। या सोहळ्यामुळे ट्री आर्मीच्या वृक्षारोपण मोहिमेला एक नवी ऊर्जा मिळाली आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। राजकारणामध्ये काम करत असताना मला असं वाटायचं की यशस्वीतेचा सगळ्यात मोठा मूलमंत्र काय असतो, तर माणूस जेवढा जमिनीवरती असतो तेवढं त्याला यश मिळतं असं मानणारा मी कार्यकर्ता। मला असा थोडासा एक भ्रम होता की सगळ्यात जमिनीवर असलेला कार्यकर्ता मी आहे, पण दादा माझा भ्रम तुटला तुम्हाला बघितल्यानंतर। म्हणजे ज्यावेळेला जॅकी श्रॉफ साहेब या कार्यक्रमाला येणार ते निश्चित झालं, त्यावेळेला फारसं मनावरती दडपण नव्हतं, पण तुम्ही आज येणार आहे ही जेव्हा खात्री झाली तेव्हा प्रचंड मोठं दडपण माझ्या मनावरती आलं होतं की घरी आल्यानंतर काय करायचं आहे, जेवण कसं बनवायचं आहे, काय तुम्ही खाणार आहे, तुम्हाला लोक आलेली चालतील का, भेटलेली चालतील का। कारण आमच्या राजकीय नेत्यांचं वेगळं असतं, पण अभिनेत्यांचं थोडंसं वेगळं असतं। आणि दादा गाडीतून खाली उतरले आणि सोनिया त्यांना औक्षण करण्यासाठी गेली। सोन्यानं औक्षण केलं, सोन्या पाया पडल्यानंतर जगोदादा तिच्या पाया पडली आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला प्रवेश कुठे केला तर स्वयंपाकघरात केला आणि तिथं काम करणाऱ्या सगळ्या माता भगिनींना भेटले, पर्सनली भेटले, सगळ्यांच्यावर फोटो काढला, काय चालले काय नाही, मग कामगार असतील, ड्रायव्हर असतील, ह्या सगळ्यांशी भेटले, जेवढी लोक आली त्या सगळ्यांशी भेटले, सगळ्यांना वेळ दिला। आणि मला जो भ्रम होता की मी एकटाच जमिनीवर राहून काम करतोय त्याच्यापेक्षा कैक पटीनं मोठी माणसं काम करतायत, तर तुम्हाला बघितल्यानंतर मला त्या ठिकाणी कळालं। मी तुमचं मनापासून दादा स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो। कारण त्याला कारण असं आहे की या झाडं लावण्याच्या उपक्रमात एक छोटीशी पार्श्वभूमी आहे। तुम्हाला त्यांनी सगळी माहिती करून घेतली की इथलं प्रमुख पीक कोणतं आहे, ऊसाचं उत्पन्न किती आहे, पाण्याची अवस्था कशी होती, त्यांना सगळी पार्श्वभूमी मी पूर्वीचा असलेला दुष्काळ, भाऊंच्या नंतर टेंबू योजना सगळं सांगून झाल्यानंतर मी त्यांना ज्यावेळेला सगळी वस्तुस्थिती सांगत होतो त्यावेळेला ह्याची कल्पना कशी सुचली याची तुम्हाला मी दादा थोडंसं एक मी मुद्दाम सांगणार आहे। 1.5 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीला मला 78,178 मताचं लीड मिळालं आणि त्या मतासाठी मी ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे विजय झालो होतो। आणि त्यावेळेला मी असं डिक्लेअर केलं होतं की जेवढी मतं मला मिळाले, जेवढं मताधिक्य मला मिळाले, त्या मताधिक्य एवढे झाडं त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये लावण्याचं मी त्यावेळेला घोषित केलं होतं। आणि दादा थोडंसं झाडं लावण्याचा हा उपक्रम असा आहे की अत्यंत दुर्लक्षित आहे, याच्यामध्ये अनेकदा घोषणा होतात, काम काय पुढं होत नाही। पण मी थोडंसं माझंही दुर्लक्ष झालं होतं, पण एक घटना माझ्या आयुष्यामध्ये अशी घडली, माझं जे तुम्ही घर बघितलं त्या घराच्या कंपाऊंडवरती एक पिंपळाचं झाड आलं होतं आणि मी तिथं अशा सूचना केल्या होत्या की ते कंपाऊंडवरचं झाड काढा, नाही तर ते पूर्ण कंपाऊंड खाली पडेल। आणि तिथे एक व्यक्ती उभा राहिला, तिने मला असं सांगितलं की पिंपळाचं झाड हे देवाचं झाड मानलं जातं, त्याला तोडायचं नसतं। मी ते कंपाऊंड तेवढं 2 फुटानं काढलं, ते पिंपळाचं झाड अलगद बाहेर काढलं आणि तिथं रिप्लांट केलं। मी फारसं बघितलं नाही, पण ज्याला 6 महिन्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो तर ते झाड आता 14-15 फुटाचं उंच झालं आणि मला रिअलाइज झालं एक झाड एवढं मोठं काम करू शकतं, तर आपली जी राहिलेली आपण जी जाहीर केलेली जी अभिनव योजना आहे झाडं लावायची
ती जर सगळ्या लोकांना एकत्र घेऊन, एकटा सुहास बाबर काही करू शकत नाही, तर सगळी लोक माझ्या बरोबर आली, त्या सगळ्या लोकांनी ठरवलं तर मात्र निश्चितपणे हे 78,000 झाडं लावण्याचा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. आणि त्यासाठी आम्ही एक आव्हान केलं, ट्री आर्मी नावाची एक संघटना करूया आणि आपण झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेऊया म्हणून मी ज्याला आव्हान केलं त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मला या सगळ्या लोकांच्याकडून मिळाला. महाराष्ट्रभर पासून मला लोक विचारत आहेत की आम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि यथाशक्ती लोक मदत करतात. कोण म्हणते मला तुम्हाला आम्ही वर्गणी देऊ इच्छितो, कोण म्हणते आम्ही झाडं डोनेशन करू शकतो. वाढदिवस साजरे होताना आता वयाच्या संख्येमुळे झाडं लावून वाढदिवस साजरा होतो. दादा पॅटर्न बदलला आता वाढदिवस साजरा करायचा. आणि मला असं वाटतं की जो शब्द दिला, म्हणजे आज सुद्धा आपण जवळपास 4,000 झाडं लावतोय. श्रीकांत पाटणकर म्हणून आमचे एक दुकानदार आहेत, ते त्यांच्या वडिलांच्या स्मरणात मोठी 200 झाडं लावत आहेत. श्रीधर जाधव, रणजित पाटील यांनी खूप मोठी मदत केली. आळसंद ग्रामपंचायतनं 500 झाडं त्या ठिकाणी लावली होती. अनेक लोक असे आहेत की आज त्यांच्या आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त झाडं लावत आहेत. आज माहुली ग्रामपंचायत जेवढं मला विधानसभेच्या निवडणुकीला जेवढं लीड दिलं होतं तेवढी झाडं लावण्याचा त्यांनी आज घोषणा केली आणि त्यांनी आज 100 झाडं मला इथं आणून त्यांनी देण्याचा इथं प्रयत्न केलाय. त्यांचे असे अनेक लोकांचे सहभाग मला सतत मेसेज आहेत की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करतो, आम्ही कोण श्रमदान करतो म्हणून लोक पुढे येत आहेत, झाडं लावायला लोक पुढे येत आहेत. मला खूप समाधान आहे. जॅकी दादा, शेवटी मी राजकारण करतो. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आमचं कुटुंब गेली 40 वर्ष अगदी स्वच्छ भावनेनं कसल्याही अपेक्षेशिवाय काम करायचा प्रयत्न करतात. पण राजकारण आहे, राजकारण म्हटलं की यश अपयश, चांगलं काम वाईट काम, टीका टिप्पणी हे सतत चालू असतं. तो आमच्या राजकारणाचा भाग असतो. आणि आता तो थोडंसं पूर्वीचं राजकारण चांगल्या पातळीवरती असायचं, आताचं राजकारण थोडं खालच्या थरावरती गेलं. मग राजकारण करत असताना एखादं काम केलं तरी लोक चांगलं म्हणतात, काही लोक नावं ठेवतात. नाही केलं तरी समर्थन करणारे समर्थन करतात, जे विरोध असतात ते विरोध करतात. पण हे सगळं करत असताना म्हणजे आज सुद्धा माझ्यावरती अगदी खालच्या थरावरती टीका अपप्रचार सतत चालू असतो. अगदी तुम्ही आज येणार आहे याचं सुद्धा पोटात दुखायला लागले काही लोकांना. म्हणजे जगोदादा येणार आहेत, झाडं लावणार आहेत हा विषय बाजूला, पण ते निंदा नावस्ती टीका टिका हे सगळं करत असताना कुठंतरी असं वाटतं की आपण चुकतोय का. मन असं कधी कधी असं वाटतं की कंटाळ येतो, सगळं त्रास होतो, शरीराला मानसिकतेला त्रास होतो. आणि मग समाधान कुठे मिळतं, ज्या वेळेला राजकारण समाजकारण करत असताना आपण एखाद्याला व्यक्तिगत मदत केली, एखाद्या कुटुंबाला अडचणीच्या काळात मदत केली की आनंद होतो. याच्यापेक्षा दुसरं समाधान कशात होतं, एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीमध्ये एखादी मदत करू शकलो, एखाद्याचा जीव वाचवू शकलो तर खूप मोठं समाधान मिळतं. पण ह्या 1.5 वर्षांमध्ये मला जर सगळ्यात जास्त समाधान दादा कशात मिळालं असेल तर हे सगळा कंटाळा घालवत असेल तर झाड लावलं की मला मात्र खूप मोठं समाधान. भावालो अरे भावा, भानगडी नको, बाहेर पण नाही घरी पण नको. फूल फेकायचं आणि फूल घ्यायचं, दगड टाकला की दगड येतोय. तो शांत राहायचं आणि एकमेकांना हेल्प करायचं. किसका पैर काट के आपण लंबा तो नहीं हो सकते, ठीक आहे. और किसी के घर में शेजारी जास्त बघायचं नाही. शेजारी बघितलं की आमचं वाट बहुत लफडे आजूबाजू. पहिला आपण दातून करते ना, सकाळी दातून करताना अपना आईना होता ना, आईने में अपनी आँख को देखने का और आँख को देखने का आणि हे मी आहे म्हणजे हे मी आहे. तुम्ही का बोलतोय, शेजारी का बघतायत, आत बघ ना, देव आत आहे, बाहेर काय बघायचं, घरी बघ, आई बाबाला धर, त्यांच्या की आँख में दे, त्यांचं डोळे बघायचं. 3 सेकंड 30 सेकंड मोबाइल इतकं सबके हाथ में मोबाइल. रात्रि में गाँव में जाता है तो सबका मुंह सफेद हो जाता है, म्हणजे लाईट 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 लाईट. हे वेळ काढायचं, वरून आवाज आला बोलून बस. थैंक यू. माँ के आँख में देखने का, बच्चों के आँख में देखने का, उनका पैर हाथ दबाने का. अभी टाइम है, आगे रोने का नहीं. तो अभी जो है माँ बाप की सेवा करने का. जायचं मेन थिंग मी झाडं लावायचं म्हणजे मी कोणावर उपकार नाही करत रे. मुलं येणार हे बोललं ना मी, ये बच्चे ने बताया कि मैं वहाँ पे पीपल का झाड़ संभाला. तो पीपल के झाड़ की तरह वो खुद है, वो बड़ा हो रहा है, उसको नर्चर करने के लिए पानी चाहिए सबका.
क्योंकि ऐसा दिल होता है कि नहीं मैं झाड़ काट के फेंक दूँ, ऐसा नहीं है। अरे वो बैल को जरा धूप में से निकालेगा कोई? बैलगाड़ी यहाँ बेचारा, उन लोगों ने तो नारंगी कलर उनकी बॉडी पे है ना बेचारों के, तो शायद वो आँख में भी गया एक उसको पानी वानी पिला के कोई बोलना, कोई बाबा को बोल कि ज़रा संभाल यार, सॉरी गाइस, ज़रा आँख मेरा ज़्यादा फिरता है, मेरे को ज़्यादा दिखता है काम भी करता है, मेरे को बुलाया, यहाँ ग्रीन आर्मी इन्होंने बनाया है, वो सबका हक है। वो बोलते जिसको लगाने का जाके लगाना, क्योंकि अपने बच्चे लोग ही खाएंगे। सबके घर में एक टाइगर है, सबके घर में छोटा भाई है, छोटा बच्चा है, मेरे घर में भी है। तो मेरे को अगर मेरी फिक्र है, अगर इसकी फिक्र है, तो सब मिलके एक ही काम कर रहा है। वो सबको अपने घर की फिक्र है। तो धरती माँ अपनी घर है, आई कुठं एक घरी आहे आणि एक धरती आहे, तो धरतीला आई बरोबर ट्रीट करा ना हो। आज सदळ की उसकी वाट लगाने का, उसको संभालो, अपने को संभालेगा, ते भडकलं की आम्ही गेलो, म्हणजे संपला विषय, संपला तिथंच। तो धरती और इससे प्यार करून जो सॉइल में जाने का आहे, आम्हाला सर्वांना तिथंच जायचं, आमच्यावर पालं येणार, ते आम्हाला माहीत आहे सर्वांनी। तो असं करायचं की उससे दोस्ती सबसे ज़्यादा करना चाहिए। सॉइल तो म्हणते हैं ना, टॉप सॉइल कुठे दिसतं नाही आज, मगर उधर माटी में जाने का है तो माटी से दोस्ती कर अभी, ताकि वो जब आएगा तो बोलेंगे अरे अलग हुआ अरे ये रे, आणि पालक त्याचबरोबर, तो उतना अपनी ज़िंदगी है। तो जो है लोगों के लिए, अपने लिए भी है। पहला ताकत आना रखना चाहिए। प्लेन में भी जाता है तो बोला पहले ऑक्सीजन खुद दो, उसके बाद में बच्चे को दो, म्हणजे स्वतः तुम्ही तुझा देऊळ, हात देऊळ आहे, त्याचं तुम्ही पाय था सुबह उठने का, पैर पड़ने का अपना खुद का, तो मालूम पड़ेगा पेड़ भी अंदर है, समझा ना, हेल्थ रखने का। सुबह उठ, अपना पैर पड़े, फिर बाकी सबको बोलो कि तुम पड़े बाप का, निकल लेने का, लफड़े नको, भानगड़ी नको, बोलो ना फायदा नहीं रे, भानगड़ी फायदा नहीं, फूल मार, फूल मिलेगा। इतना अच्छा इंसान भी नहीं बन के भगवान बन गया, इतना बुरा मत बन के शैतान बन गया। नॉर्मल इंसान की तरह जीते। जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि जय जय जवान, जय किसान। अरे हाँ रे, आया इसलिए मैंने, बाबा ने मेरे को बुलाया था झाड़ लगाने, मेरा दिल को अच्छा लगा। मेरा भाईपों का बर्थडे है कल, मैं मतलब फिर भी मैं बोला मैं आऊँगा इधर, ये झाड़ लगाने का काम किधर भी मेरे को लेके जा, कुठेही घेऊन जा मला, झाडं लावायचं येणार। तर बाबांनी सांगितलं पक्ष वगैरे काय नाही, इकडे झाडं लावायचं। ते सुन के लोग क्या बोला उसने, बहुत डीप बात बोला उसके लिए टाइम है, उसके लिए बात करेगा वो। वजह झाड़ लगाने का वो पूरे हिंदुस्तान का काम है यार, मेरा अकेले का नहीं, मैं काय के लिए बोलता है, मी का मला कुठे काय चालतं करे नाही, असं काय नाही, लावायचं म्हणजे लावायचं, मुलांसाठी लावायचं। पक्षीसाठी पक्षी खाता है, फूल खाता है, मधुमक्खी आता है, दुनिया भर का आइटम आता है। एक आया था, एक पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में, पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में, धूप बहुत है, कहकर बैठ गए उसी की छांव। तो बोलने का मतलब है जो झाड काटणे आहे त्याच्यात खाली बसले, समजलं, विषय संपला तिथं। मला असं वाटतं जास्त बोलणार नाही, बोलायला येत नाही, तुम्ही मला बोलायला इतका आधार दिला। इथं आशा आई साहेब, आशाजी भोसले, मेरा माँ सरांचा आई, उनका ये सांगली गांव अपना, उनका यहाँ पैदाइश है। तो मैं सोचा उनके नाम पे मैं एक यहाँ झाड़ लगाऊंगा, उनके आशाजी भोसले था, तो मैं बाबा ने बोला लगाएंगे। तो आशाजी भोसले, उनके गाने तो सबको याद है, आठवण है ना, है क्या दिव्या, आप देवी लोग हैं, आपको मालूम होना चाहिए। आशा भोसले जी आपके यहाँ का है। दूसरा मैं लगाऊंगा मेरे माँ का बर्थडे पे लगाऊंगा, मेरा औरत, मेरा माँ जैसे ये भी, मेरा आई गेलं पण माझ्या बायको आहे, बायकोचं नाव पण एक लावू। आणि मंदाना, तुमचं मंदाना इथे, स्मृती मंदाना इथचं आहे, तुमचं क्रिकेट प्लेअर, आणि आता वर्ल्ड कप येत आहे, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।